माझे नाव सोपान राठोड. मी मॅनेजिंग डायरेक्टर विन्स्टॉन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड. ठीक आहे. माझी कंपनी मुंबई येथे लोकेटेड आहे आणि अराऊंड मी मोर दॅन 5 इयर आता त्या कंपनीमध्ये वर्क करतो फॉर द सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट अँड IT सर्व्हिसेस. देन माझे कॉल सेंटर आहे स्वतःचं, जिथे अराऊंड 70 लोकं कामाला आहेत. नंतर आलं तर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये, जिथे की अराऊंड 45 डेव्हलपर्स आहेत जे आता अराऊंड वर्क फ्रॉम होम करतात. आणि माझा जो वर्क कल्चर आहे सॉफ्टवेअरसाठी, मी झोहोचं वर्क कल्चर फॉलो करतो. की मी मोस्ट ऑफ जे आपले विलेजेस पीपल आहेत, ज्यांनी ग्रॅज्युएशन केलं आहे, ज्यांना नॉलेज नाही आहे ह्याचं आणि ज्यांना जॉब भेटलं नाही, त्या लोकांना ट्रेनिंग देऊन सॉफ्टवेअरची ट्रेनिंग देऊन मी त्यांना वर्क करायला लावतो. अराऊंड आत्तापर्यंत मी मेजर क्लायंटमध्ये थायरोकेअर, इकिनॉक्स लॅब आणि बिटकॉईनमध्ये जर जायचं बोललं तर मी बिनांसाठी काम केलेलं आहे. आता जेव्हा मी इंजिनिअरिंग माझं इंजिनिअरिंग हे MGM कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये झालं आहे आणि मी आणि पद्मावत सर हे डिप्लोमाच्या वेळेस भेटलेलो औरंगाबादमध्ये. तर माझा जो सरांसोबतचा प्रवास आहे असा आहे की मी जेव्हा डिप्लोमाला आलो होतो तेव्हा माझ्याकडे फायनान्शियल बॅकग्राऊंड काही नव्हतं. तेव्हा मला सरांनी खूप जास्त सपोर्ट केलेला आहे इथे. मला फायनान्शियल किंवा त्याच्यानंतर जे इमोशनल वगैरे जे सपोर्ट आहे ते सरांनी केलं. आणि एक वेळ अशी होती की मी कॉलेज सोडून जायचा विचार करत होतो की मला शिकायचंच नव्हतं फायनान्शियल प्रॉब्लेममुळे. तर एकदा मी जर सरांकडे गेलो की बाबा मला कॉलेज सोडायचं आहे. तर मग सरांनी मला विचारलं की का, म्हणजे नेमकं तू कॉलेज सोडण्याचे रिझन्स काय आहेत. तर मी सरांना सांगितलं की असे इश्यू आहेत माझे, त्यामुळे मी कॉलेज सोडतो, म्हणजे फायनान्शियल इश्यू होते माझे. आणि माझे आईवडील हे ऊसतोड काम करत होते त्यावेळेस. तर ऊसतोड कामगारामध्ये त्यांचा जो फायनान्शियल इन्कम सोर्स होता तो अराऊंड 30,000चाच होता. आणि ते मला 3 बहिणी असल्यामुळे ते एफर्ट करू शकत नव्हतं माझं एज्युकेशन. तर सरांना सांगितल्याच्यानंतर मला सरांनी फायनान्शियल सपोर्ट दिलं, त्याच्यानंतर हॉस्टेल फ्री दिलं आणि तिथून पुढे माझं एज्युकेशन आणि प्रोफेशनल लाईफ सुरू झालं. आता जर यायचं असेल तर माझं फायनान्शियल बॅकग्राऊंडमध्ये म्हणजे किंवा फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये असं आहे की माझे आईवडील दोन्ही आणि भाऊ पण ऊसतोड काम करत होते आणि मी स्वतः 2 वर्षे ऊसतोड कामगार केली. आता बेसिकली म्हणजे तिथून माझा जो प्रवास जे शिक्षणाचा प्रवास सुरू झाला, तिथून मी डिप्लोमा केलं आहे. डिप्लोमाच्या नंतर मी इंजिनिअरिंग केली आणि इंजिनिअरिंगच्या नंतर अराऊंड मी 3 वर्ष जॉब केला. 3 वर्ष जॉब केल्याच्या नंतर मी माझं स्वतःचं स्टार्टअप निर्माण केलं. आणि आता मला जर बेसिक यायचं असेल तर फॅमिली बॅकग्राऊंडवर जर जेव्हा मी जातो तर अराऊंड माझं जे पूर्ण एज्युकेशन झालं आहे, म्हणजे जवळपास मी 4थीपासूनच बाहेर आहे, म्हणजे बोर्डिंग स्कूलमध्ये शिकलो. बोर्डिंग स्कूलमध्ये शिकल्याच्या नंतर माझ्या 3 बहिणी होत्या मोठ्या. आणि आपलं तर माहीतच आहे की मराठवाड्यामध्ये हुंडा प्रथा आहे. त्या हुंडा प्रथात जवळपास हुंडा वगैरे आणि लग्न करण्याचा आमच्याकडे खूप कर्ज झालेला. तर त्यावेळेस मी डिसिजन घेतला की 9वीच्या नंतर मी स्कूल सोडलं. स्कूल सोडल्याच्या नंतर मी जवळपास 2 वर्षे ऊसतोड कामगारीचं काम केलं. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी तिकडे होतो त्यावेळेस माझ्यासोबत एक इन्स्टन्स आलेला की बाबा मी द्राक्षाच्या बागेत कामाला होतो. तिथला एक जे ओनर होते त्या ओनरचा मुलगा 10वी पास होत नव्हता, खूप दिवस झाले. आणि त्याने न्यूजपेपर आणलं होता इंग्लिश. आणि तो बसले आणि ते लॉयर होते प्रोफेशनल. तर मी तिथे त्यांना सांगितलं की मला न्यूजपेपर द्या. तर त्यांना ते हसले पहिल्यांदा की अरे एक ऊसतोड कामगाराचा पोरग आणि माझे इथे काम करतो आणि हा इंग्लिश वाचता येईल का. तर त्याने सांगितलं तुला खरंच इंग्लिश येते का. म्हटलं हो येते मला इंग्लिश. तर त्याने मला तो पेपर दिला. त्याने वाचायला लावल्याच्यानंतर मी तो पेपर वाचल्याच्यानंतर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं की एवढं टॅलेंट असताना तू ऊसतोड का करतो. तर त्याने सांगितलं बाबा मी तुला पैसे देतो, तू एज्युकेशन कर. तर त्याने बोर्डिंगचं ऑप्शन म्हणजे सांगितलं असं की फायनान्शियल इश्यू आहे ते. तर त्याने मला त्यांच्याकडे कामाला ठेवलं. जवळपास मी त्यांच्याकडे 1 वर्ष काम केले द्राक्षाच्या काळामध्ये. त्याच्यानंतर माझं तिथून मग त्यांनी सांगितलं की एज्युकेशन कर, 10वी कंप्लीट कर पहिले. 10वी कंप्लीट केल्याच्यानंतर मला जवळपास 82% मार्क्स होते. आणि त्याच्यानंतर मला डिप्लोमा काय होतं हेच माहीत नव्हतं की बाबा डिप्लोमा कसं असतं काय नाही. तर तिथे मी सरांशी बोललो की का मला ॲक्च्युली माझं जे फील्ड होतं ते डॉक्टर होतं, म्हणजे मला आवडायचं. मेडिकल फील्ड माझी खूप फेवरेट फील्ड होती. पण फायनान्शियल बॅकग्राऊंड नसल्यामुळे काय बोलतात आपण की मला फील्ड चेंज करावं लागली. की डिप्लोमा, मग मी डिप्लोमाला आलो. डिप्लोमा आल्याच्यानंतर इथे
फर्स्ट टाईम मी औरंगाबादला आलो. एका खेड्यातून उठून बोर्डिंग स्कूलच्या बाहेरची दुनियाच माहीत नव्हती काही. त्या गेटच्या मध्ये पूर्ण आयुष्य निघालं. कारण की अराऊंड म्हणजे 6 महिने आईवडिलांचा वेट करण्यातच निघून गेला की कधीच आईवडील मला भेटायला आले नाही. आणि असं जर बघायला गेलं तर मी अराऊंड जवळपास 7 वर्ष बोर्डिंग स्कूलमध्ये काढले, जिथे मला एकही दिवाळी बघायला भेटली नाही आईवडिलांसोबत. किंवा मी दिवाळी हे काय असतं, सण काय असतं हेच माहीत नव्हतं मला की दिवाळी आईवडील कसे. मग आणि एक दिवस एक मी इन्स्टन्स सांगेल की जेव्हा मला दिवाळीची सुट्टी लागली होती तेव्हा मी बीडला माझं बोर्डिंग स्कूल होतं, तिथून मी निघालो. कारण की माहीतच नव्हतं त्यावेळेस, फोन पण नव्हते. तिथून निघाल्याच्या नंतर मी वडवणीला आलो. वडवणीवरून माझ्याकडे फक्त 13 रुपये होते. 13 रुपयेमध्ये मी वडवणीला पोचलो. वडवणीला पोचल्याच्या नंतर माझं गाव तिथून 9 किलोमीटर पुढे आहे. इथून मी पळत गेलो की मला आईवडिलांना भेटता येईल. आमचं शेत आहे तिकडे, माळा बोलतो तिथे आल्याच्या नंतर मला वाटलं की शेतात असतील आईवडील. मी पळत आलो तिथे मला दिसले नाही. तिथून मी गावी पळत आलो आणि मला समजलं की ते रात्रीच ऊसतोडायला गेले. आणि मग जवळपास आमचं एक घराच्या जागा आहे, तिथे मी पूर्ण दिवस रडत बसलो की मला एक दिवाळी नाही घेतली. त्याच्यानंतर मग तिथून मी वापस माझ्या बोर्डिंग स्कूलला आलो. म्हणजे माझी दिवाळी पण काही सेलिब्रेट झाली नाही काय नाही. तिथून मी ठरवलं की नाही, मला शिकायचं, मला चांगलं शिक्षण पाहिजे. मी शिक्षणासाठी भांडायचो की सरांना सांगायचं मला अभ्यास करायला द्या, काहीतरी नवीन द्या शिकण्यासाठी. आणि आता पण मी गर्वाने सांगू शकतो की तिथले जे ड्रॉइंग्स आहेत बोर्डिंग स्कूलमधल्या, त्या बोर्डिंग स्कूलमधल्या ड्रॉइंग किंवा तिथले जे सुविचार वगैरे आहेत ते सगळे मी लिहिलेले. आणि आजही पण वडवणीमधून जेव्हा पण कोणता मुलगा येतो अंतरून पिंपरीला शिकायला, तिथे सोपान राठोडचं नाव सांगितलं जातं की तो एक मुलगा होता ज्याने एवढं हुशार होता तो. नंतर मग ते 9वीला मी स्कूल सोडलं, ऊसतोडाला गेलो. नंतर पुन्हा मी 10वीला वापस आलो. 10वीला रिकव्हरी रेट खूप कमी होता माझा. कारण की आता जेव्हा मी 10वीला आलो होतो त्यावेळेस पण मी हुशार होतो मॅथ्समध्ये आणि सायन्समध्ये. सायन्स माझा हा सगळ्यात फेवरेट सब्जेक्ट होता, सायन्स आणि मॅथ्स. कारण की मला आणि सोशल सायन्स मी आज पण जेवढे पण चॅप्टर आहेत दोन्ही सांगू शकतो सोशल सायन्सचे. त्याच्यानंतर आणि दिवाळीच्या नंतर सोशल सायन्स मी 10वीला मी स्वतः शिकवले. आम्हाला सोशल सायन्सला टीचर नव्हतं तर मी स्वतः सोशल सायन्स शिकवले. नंतर माझा जो प्रवास आहे तिथून सुरू झाला. 10वीला मला पर्सेंटेज भेटल्याच्यानंतर मी आमच्या सरांकडे गेलो, उजगरे सर, ज्यांना मी आज पण कधी पण तेलगावला गेलो शाळेत तर त्यांच्या पाया पडल्याशिवाय येत नाही. कारण की तिथे गेल्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की नाही सोपान म्हणलं, जर तू आज फायनान्शियल विचार करत बसशील आणि तू जर तुझ्या आता फॅमिलीचा विचार करशील तर तुला पण ऊस तोडावं लागेल आणि तुझ्या आयुष्यात म्हणजे तुझ्या आईवडिलांना पण तुला ऊस तोडावं लागेल. पण जर तू आज शिकलास तर ही परिस्थिती चेंज होऊ शकते. तर मग तिथून मी ॲक्च्युली मग शिक्षणाकडे आलो वापस. आणि औरंगाबादला आल्याच्यानंतर जेव्हा मी डिप्लोमाला फर्स्ट टाईम इंग्लिश, कारण की मी मराठी मीडियममध्ये शिकलो होतो. मराठी मीडियमच्या नंतर मला म्हणजे इंग्लिश काय असतं एवढं स्ट्रॉंगली माहीत नव्हतं. आणि त्याच्यानंतर मी जे पण वर्ड्स मला यायचे नाही ते मी मराठीमध्ये लिहायचे. आणि त्याच्यानंतर जो एज्युकेशनचा पॅटर्न होता त्याच्यानंतर मला आणखी सांगायचं वाटतं की ज्यावेळेस मी डिप्लोमाला होतो त्यावेळेस पंकज सर म्हणून एक होते आम्हाला, जे मला खूप मोटिवेट करायचे. आणि कुलकर्णी सर जे पद्माव सरांसोबत टीचर्स होते. आणि मी खास घडलो ह्या शिक्षकांमुळे, पद्माव सर, कुलकर्णी सर, पंकज सर, त्याच्यानंतर मोहिते सर. आणि मी येथे डिप्लोमाच्या वेळेस एक गोष्ट सांगेल की ज्यावेळेस मी डिप्लोमाला पद्माव सरांकडे होतो त्यावेळेस मी कधीच कॉलेज बुडवलं नव्हतं आयुष्यात. मी कधीही कॉलेजमध्ये 100% अटेंडन्स होती. फक्त मी 2 दिवस मित्रांसोबत फिरायला गेलो होतो. आणि माझं बॅड लक असं होतं की त्या दिवशी सर स्वतः इन्स्पेक्शनला आले होते क्लासमध्ये आणि त्या दिवशी मी त्यांना दिसलो नाही. तर सरांनी मला नेक्स्ट डेला ऑफिसमध्ये बोलवलं. ऑफिसमध्ये बोलवल्याच्यानंतर सरांनी मला जवळपास 10 कानाखाली मारलं होतं. आणि त्या सिच्युएशनमध्ये मी सरांना एकही वर डोकावून एकही वर्ड बोललो नाही. कारण की मला माझी चूक समजलेली की सर मला फायनान्शियल सपोर्ट देत होते, प्लस ते मला मोटिवेट पण करत होते एज्युकेशनसाठी. आणि त्यावेळेस मी जर असं काही काम करत असेल तर ते मलाच लाज वाटली. आणि
लिटरली आज पण सर मला त्या इन्स्टन्सला आठवण करून देतात की नाही तर मी तुला त्यावेळेस मारलं होतं. मी आज पण सरांना सांगतो की जर सर तुम्ही त्या दिवशी जर मला मारलं नसतं, ते 7 चप्पू जे गालाखाली तुम्ही मला कानाकडे मारल्या ते आज पण मला आठवतं तिथून मी घडले. आज मी जिथे ज्या पोझिशनवर आहे त्यामध्ये सरांचा खूप मोठा योगदान आहे. आज जवळपास माझी जी ऑर्गनायझेशन आहे ती जर ग्रॉस इन्कम जर काढले 17 करोडचं टर्नओव्हर आहे आणि मी खूप हॅपी आहे. आज माझी फॅमिली व्यवस्थित आहे त्याच्यानंतर. आणि आज पण माझं जो राहणीमान आहे तो तसाच आहे जे मी तिथून गावातून निघालो. आज पण मी चेंज झालो नाही. आज पण मी गावी जरी गेलो ना तरी लोक मला तेवढंच प्रेमाने बोलतात जेवढं मी पहिले होते. हा माझा आयुष्याचा प्रवास आहे. कारण ते काम निर्माण म्हणजे आता मी जेव्हा आम्ही गावी जातो ना तर आमचं कमीत कमी डिस्कशन हेच होत असतं की बाबा आपण हे जे लोक जात आहेत तिथून मुंबई पुण्याला किंवा औरंगाबादला त्यांना इथे कसं काम देता येईल. तर आम्ही नेहमी तेच विचार करत असतो. आता मी आमचं जे रिमोट कॉल सेंटर आहे ते अराऊंड 20 पोरांना मी ट्राय करतो आहे आता की बाबा त्यांना जर विलेजमधूनच काम भेटत असेल ते का नाही भेटू शकत, ते काम करू नाही शकत. त्यांना ट्रेनिंग देणं त्याच्यानंतर त्यांच्याकडून काम करून घेणं हे महिला खूप चांगल्या प्रकारे करते. एका ऊसतोड कामगार गरिबाच्या मुलानं कम्प्युटर इंजिनियर होऊन स्वतःची कंपनी स्थापन केली. तो आता रोजगार देऊ लागला. त्याच्या व्यक्तिमत्वात काही खास असलं पाहिजे. कष्ट आणि चिकाटी असल्यावर काय होऊ शकतं याचं हे उत्तम उदाहरण आहे. त्याच्या मनात कधीही हार मानण्याची भावना नव्हती. गरिबीतून शिक्षणामध्ये यशस्वी होण्यासाठी त्याने अतिशय मेहनत घेतली. प्रत्येक अडचणीवर मात केली. चिकाटी आणि निर्धार हे त्याचे मुख्य गुण होते. स्वप्नावर श्रद्धा ठेवून स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आत्मविश्वासाने प्रयत्न करत राहणं हेच खरं जिद्दीचं लक्षण आहे. गरिबीने त्याच्या स्वप्नांना मर्यादा आणू दिली नाही. जबाबदारीची भावना अशी की तो फक्त स्वतःसाठी नव्हे तर गावातील सर्व कुटुंबासाठी आणि समाजासाठी काम करत आहे. अनेकांना रोजगार देऊन सामाजिक जबाबदारी निभावण्याची वृत्ती दाखवत आहे. धैर्य आणि सहनशीलता, अडचणी आणि अपयशावर मात करणं त्याच्या व्यक्तिमत्वाचा महत्त्वाचा गुण आहे. त्यानं प्रत्येक प्रसंगात धैर्य दाखवलं, हार मानली नाही. या स्वभावामुळंच गरिबीची आठवण ठेवून इतरांच्या मदतीसाठी पुढे येत असणं हा त्याचा स्थायी भाव बनला. या भावनिक गुणांनीच त्याला यशस्वी उद्योजक बनवलं. आपल्या आयुष्यातील अडथळ्यांना पार केलं आणि इतरांसाठी प्रेरणेचा स्रोत बनला. अशा एका तरुणाला, सोपान राठोड या उद्योजकाला, 2025च्या या मानकऱ्याला आदर्श उद्योजक हा पुरस्कार देऊन आयशीम परिवार सन्मानित करीत आहे. सोपान राठोड यांना हार्दिक शुभेच्छा.